डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या वुहान शहरात SARS-CoV-2 या नव्या कोरोनाचा विषाणूचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर चीनची लपवाछपवी व निष्काळजीपणा यामुळे संपूर्ण जगात कोविड-19 ची महामारी फैलावली. आपल्या अक्षम्य चुकीमुळे ही कोरोना महामारी पसरली व तिने सगळ्या जगालाच पुढची 2-3 वर्ष बेठीला धरले. याची चीनला अद्यापही खंत नाही ना पश्चाताप. नमस्कार, मी वैष्णवी चंद्रे तुमचे दे दणकामध्ये स्वागत करते. आता चीनच्या याच वुहान शहरातून आणखी एका विषाणूचा गंभीर फैलाव झाला आहे. सध्या चीनमध्ये पुन्हा एकदा रुग्णालयात लांबच लांब रांगा लागणे आणि स्मशानभूमीतही जागा न मिळणे असे विदारक चित्र दिसून लागले आहे. हे सर्व काही HMPV नावाच्या एका विषाणूमुळे होणाऱ्या आजाराने घडत आहे. HMPV म्हणजे ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस कोविड-19. नंतर आता पुन्हा एकदा तिथे मोठेच आरोग्य संकट उभे राहिले आहे. या आजाराने रुग्णालये भरून गेली आहेत. HMPV ची लक्षणे अगदी कोरोनासारखीच असतात. फ्लू सारख्या या आजाराने श्वसनमार्गाच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः लहान मुलं, वयोवृद्धांसारख्या आणि कमजोर रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी हा संसर्ग घातक ठरू शकतो. HMPV हा श्वसन मार्गावरचा परिणाम करणारा विषाणू आहे. 2001 मध्ये या विषाणूचा सर्वप्रथम छडा लावण्यात आला होता. कोरोना, फ्लू किंवा तत्सम आजारांसारखीच त्याच्याही संसर्गाची लक्षणे असतात. सर्वसामान्य लक्षणामध्ये श्वासोच्छवासात अडथळे यांचा समावेश होता. गंभीर प्रकारात ब्रोंकायटिस किंवा न्यूमोनिया होऊ शकतो. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर 3 ते 6 दिवसांमध्येच त्याची लक्षणे दिसू लागतात. श्वसन मार्गाशी संबंधित अन्य विषाणूंसारखाच या विषाणूचाही फैलाव होतो. खोकणे किंवा शिंकणे यामधून बाहेर पडणारे थेंब, रुग्णाचा निकट संपर्क, हात मिळवणे किंवा स्पर्श करणे, दूषित पृष्ठभागाला हात लावून नंतर नाक, डोळे किंवा तोंडाला स्पर्श करणे अशामुळे संसर्ग होतो. हा संसर्ग टाळण्यासाठीचे उपायही कोरोना काळात होते तसेच आहेत. सध्या HMPV साठी कोणतीही लस किंवा हुकुमी उपचार अस्तित्वात नाही. याचा अर्थ कोरोना आला त्यावेळी जशी स्थिती निर्माण झाली होती तशीच या विषाणूमुळेही निर्माण झालेली आहे. मात्र चीनने कोरोना महामारीपासून कोणताही धडा घेतलेला दिसत नाही. या नव्या विषाणूजन्य आजाराबाबतही चीनची तशीच कमालीची बेफिकिरी दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने सुरुवातीला जी निष्क्रियता दर्शवली होती तशीच आत्ताही दिसत आहे. त्यामुळे जगाला आता चीनकडूनच पुन्हा एकदा धोका निर्माण होत आहे की काय असे वाटत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दे दणकाला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका.